शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुरक्षित समाजासाठी अल्फोन्सा स्कूलचा हेल्मेट जनजागृती उपक्रम। अल्फोन्सा स्कूल मिरजतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सामाजिक जनजागृतीसाठी हेल्मेटचा वापर महत्त्वावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। स्मार्ट हेड्स वेअर हेल्मेट हा प्रभावी घोषवाक्य देऊन डोक्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज शहर वाहतूक विभागाचे एपीआय श्री सुनील गिड्डे होते। त्यांच्या शुभ हस्ते हेल्मेट अनबॉक्सिंग करून या अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यानंतर अल्फोन्सा स्कूलमधील शिक्षकांना हेल्मेट प्रदान करण्यात आले व सुरक्षिततेसाठी नियमितपणे हेल्मेट वापरण्याची शपथ सर्व शिक्षकांनी घेतली। प्रमुख पाहुणे श्री सुनील गिड्डे यांनी हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला। या मोहिमेच्या अंतर्गत शहरातील 2 चाकी वाहनधारक जे प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करत होते त्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला। आपल्या भाषणात श्री सुनील गिड्डे यांनी अल्फोन्सा स्कूलने अशा सामाजिक जनजागृती उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली। तसेच विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी व समाजातील सर्वांनी सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन केले। याप्रसंगी शाळेचे मॅनेजर रेव फा चांडी कलथूर, प्राचार्य रेव फा सीजू जॉर्ज, पोलीस कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचे प्राचार्य रेव फादर सीजू जॉर्ज यांनी केले। त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतलेला संदेश जीवनात निष्ठेने पाळावा असे आवाहन केले। नमस्कार। आज शिक्षक दिनाच्या अनुषंगानं अल्फोन्सा स्कूल मिरज येथे स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय सीजू जॉर्ज सर, मॅनेजर आदरणीय चांडी सर यांनी स्कूलमध्ये हेल्मेट अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केलं होतं। स्मार्ट हेड्स वेअर हेल्मेट हा मेसेज त्यांनी आजच्या या हेल्मेट अवेअरनेसच्या प्रोग्राममधून संपूर्ण विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि पालकांना देखील दिलेला आहे। स्कूलमध्ये आज शिक्षकांना हेल्मेटचे वाटप करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज शाळेमध्ये किंवा बाहेर फिरत असताना हेल्मेटचा वापर करावा, तसेच आपल्या नातेवाईकांना देखील हेल्मेटचा वापर करण्यास अवेअर करावं या संदर्भात मेसेज दिला आणि एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता। मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता। सर्वांनी हेल्मेट परिधान करण्याची शपथ घेतली, तसेच इतरांना देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश दिला। तसेच आज वाहतुकीस आपण रस्त्यावरती जे हेल्मेट घालून प्रवास करतायत त्या सर्व हेल्मेट धारकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला, त्यांचं मनोबल वाढवलं। तसंच त्यांना देखील इतरांना आपण देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश देण्यासाठी माहिती देण्यात आली। आपण सर्वांना माहिती आहे की मोटार वाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड आहे। तसेच हेल्मेट वापरल्यामुळे आजपर्यंत असं कोणाला झालं नाही की हेल्मेट वापरल्यामुळं कोणाला दुखापत झालेली आहे, कोणाला मानेचा आजार झालेला आहे किंवा काय। तर हेल्मेट घातल्यामुळं जवळपास 80% अपघातातील लोकांचा जीव वाचलेला आहे। रेकॉर्ड आपल्याकडे आहे। आतापर्यंत सांगलीमध्ये जवळपास 450 अपघात झालेले आहेत, ज्यामध्ये जवळपास 550 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 350 जे मयत झालेले आहे त्यांचा मृत्यू हा डोक्यास गंभीर दुखापत झाली म्हणून झालेला आहे। तर नक्कीच या सर्व लोकांनी जर हेल्मेट वापरलं असतं तर आपण नक्कीच त्यांचा जीव वाचवू शकलो असतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्फोन्सा स्कूलने हाच मेसेज समाजामध्ये दिला आहे, पूर्ण मिरजकरांना, सांगलीकरांना दिलेला आहे। मी सर्व मिरजकर आणि सांगलीकरांना वाहतूक शाखा तसेच सांगली पोलीस दल यांच्याकडून आवाहन करतो की आपण सर्वांनी हेल्मेट वापरावं आणि इतरांनाही वापरण्यास सांगावं। आज शिक्षक दिनामध्ये अल्फोन्सा शाळेचे सगळं टीचरगण आणि आम्ही सगळं हेल्मेट वापरायला चालू केलेलं आहे। तुम्ही पण चालू करा आणि त्याप्रमाणे आपली सांगली, मिरज, कुपवा ठिकाणीच्या सगळं माणूस हेल्मेट वापरून नुसतं महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण भारतासाठी आपण एक विटनेस होऊया। सगळ्यांना ऑल द बेस्ट।